बरोबर. आपला वॉटर बाथमध्ये इन्सर्ट आपण केलेला आहे. बरोबर. हा 1 नंबरमध्ये जर रोटरी स्विच रोटेट केला तर हीटरच्यासाठी आहे. ओके. आणि हा स्विच 2 नंबरला नायक्रॉम वायरसाठी आपण दिलो. आणि आता आपण फर्स्ट जर थोडंफार वॉटर हिटिंग करून घेऊया. हां, म्हणजे सुरुवातीला पाणी थोडं गरम करून घ्यायचं. आपण आता अराउंड 40 डिग्री सेल्सिअस किंवा 45 डिग्री सेल्सिअसला वॉटर हीट करू. 45 डिग्री सेल्सिअसला नायक्रॉम वायर आपण मेल्ट करू. ओके. आणि ते इकडचं रिडिंग आपण नायक्रॉम वायरसाठी यूज केलं, हीटरसाठी नाही. हां, हीटरसाठी नाही. ओके. आणि आता चांगलं आहे, डिस्प्ले पण छान केला आहे. व्होल्टेज आधी असं होतं पहिले त्याला ॲक्युरेसी चांगली भेटते. बाथ टेम्परेचरच आलं पाहिजे. हे बरं केलं, म्हणजे कसं आहे, नाही तर काय होतं ते पाणीच गरम होत नव्हतं ना. आधीच्या सेटअपमध्ये नुसतं नायक्रॉम वायर होतं. आमच्याकडे जो सेटअप हे नव्हतं का हिटिंगसाठी? नाही, हिटिंगसाठी नव्हतं. मग ते काय नॉर्मल रूम टेम्परेचरच्या पाण्यामध्ये मग टेस्टिंग म्हणजे नाहीतर गरम पाणी आपण तसं सेपरेटली घ्यायला लागत. हो, तसं राईट. आता हीटर बंद केला. आता नायक्रॉम वायर म्हणजे एक थोडा वेळ स्टेडी स्टेटसाठी वेट करायचा. हो, कारण हे 58 वगैरे झालं ना आता. तर हे किती थांबायचं? अराउंड आपण म्हणजे ज्या टेम्परेचरला आपण घेतोय तेव्हा रिडिंग नोट डाऊन. मग आपण आता 40ला घेतलं. 45 अराउंड 40, 50, 60, 70 असं वेगवेगळ्या टेम्परेचर. म्हणजे कसं टेम्परेचर थोडा डिस्ट्रीब्यूट व्हायला टाइम लागतो. हीटर वन साईड असल्यामुळे आणि कसं ह्याला स्टरिंग ॲक्शन नसल्यामुळे हा बरोबर थोडंफार वेळ मिक्स व्हायला वेळ. त्यामुळे आपण एक अराउंड 1 मिनिटपर्यंत वेट करावं. ओके. तो खालचा सेन्सर वॉटर बाथचा आहे ना तो. मला वाटतं झाले स्टेबल आता. आता कसं टेम्परेचर आपलं चेंज डिफरन्स भेटणं झालं आहे. टेम्परेचर व्हॅरी होईना झालं. त्यामुळे आपण नायक्रॉम वायरला स्विच टाकला आणि हा फर्स्ट डिमर पोझिशन 0ला आहे ना. त्यानंतर आपण स्लोली आपण व्होल्टेज आणि जसं मेल्ट होतं तसं आपण इथं आपल्याला व्होल्ट मीटर आणि ॲमीटरचे रिडिंग आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचे. 5.27. ओके. 5.47 आणि 27 व्होल्ट. म्हणजे व्होल्ट मीटर तर कॉन्स्टंट राहतो, फक्त ॲमीटरकडे लक्ष द्यायचं. ओके. मॅक्झिमम किती इथं ब्रेक झालं. हो.